जर तुम्ही फेसबुक किंवा इंस्टाग्राम वापरत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. अत्यंत आणि खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज तुमच्या खिशावर दरोडा कसा पडतो हे मी तुम्हाला सांगणार आहे. बघा, आपल्या घरात उंदीर झाले तर आपण त्यांना पकडायला काय करतो? पिंजरा लावतो, बरोबर? पण आपण थेट पिंजरा उघडा ठेवून उंदीर येण्याची वाट बघतो का? नाही. आपण काय करतो? त्या पिंजऱ्याच्या बाहेर आणि आत थोडं थोडं खाण्याचं अन्न टाकतो. त्या बिचाऱ्या उंदराला तो पिंजरा दिसतच नाही. त्याला फक्त ते फ्री मिळालेले अन्न दिसतं. तो खात खात हळूच कधी पिंजऱ्यात आत जातो त्यालाच कळत नाही. फाटकन पिंजराचा दरवाजा बंद होतो. आज नेमकी हीच परिस्थिती आपल्या सर्व भारतातील सामान्य जनतेची झाली आहे. आपल्यालाही अशाच एका पिंजऱ्यात पद्धतशीरपणे अडकवत आहेत. आठवतं का काय झालं होतं? काही वर्षापूर्वी जिओ नावाचं एक वादळ आलं होतं. त्यांनी काय केलं? आधी सर्वांना सिम कार्ड फ्री वाटले. इंटरनेट फ्री, कॉलिंग फ्री, सगळंच फ्री. लोकांनी विचार केला, अरे वा, फ्री मिळतंय ना, घ्या 2-2 सिम कार्ड. आपण रांगा लावून सिम कार्ड घेतले. आपल्याला रोज 1.5-2 GB डेटा फुकट वापरायची सवय लागली. पण जशी उंदराला अन्नाची सवय लागते तशी आपल्यालाही त्या फ्री इंटरनेटची सवय झाली आणि मग हळूच रिचार्ज सुरू झाली. आधी 100 रुपये, नंतर 200 रुपये, नंतर 300, आणि आज रिचार्जचे भाव कुठे पोहोचले हे तुम्हाला सांगायची गरज नाही. आता सवय एवढी झाली की लोक नंबर पोर्ट करायचा कंटाळा करताय आणि मुकाट्याने महागडे रिचार्ज मारतात. तेच सिम कार्ड वापरत आहेत. आणि हे फक्त जिओ पुरतं मर्यादित नाही. आज फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप याचंही तेच चाललंय. सुरुवातीला सर्वांनी फ्री सवय लावून दिली. आपले लाईक्स, कमेंट्स, रीलच्या दुनियात आपल्याला असं काही गुंतून ठेवलं की आपल्याला या आभासी जगाचं व्यसन लागलं. आणि आता आता फेसबुक, इंस्टाग्राम वापरायला, ब्लू टिक घ्यायला पैशांची मागणी सुरू झाली. भविष्यात हे आणखी वाढणार आहे. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, या जगात कोणती गोष्ट फ्री मिळत नसते. जर एखादी वस्तू तुम्हाला फ्री मिळत असेल तर समजा तुम्ही ग्राहक नाही, तर तुम्ही स्वतःच तिथलं उत्पादन आहात. आपण नकळत या डिजिटल पिंजऱ्यात कधी अडकलो हे आपल्याला पण सुद्धा कळलं नाही. तुम्हाला काय वाटतं? आपण खरोखरच या कंपन्यांच्या पिंजऱ्यात अडकलो का आहोत का? तुमचं मत मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ आपल्या मित्रांना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा.